नमस्कार, मी कविता. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण करतोय पडवळाची भाजी आणि त्याचे फायदेसुद्धा बघूया. पडवळाची भाजी तशी फार कमी लोकांना आवडते, पण ही भाजी खूप सुंदर आणि चवीबरोबरच आरोग्यासाठीही फायदेशीरसुद्धा ठरते. वजन कमी करण्यासाठी आणि कोलेस्ट्रॉल, शुगर कंट्रोल करण्यासाठी ही फायदेशीर असते. म्हणजेच याला हेल्थ बेनिफिट असे म्हणतात. तर यामध्ये पडवळामध्ये भरपूर फायबर आणि शिवाय यात अँटी अल्सर गुणधर्म असे आढळतात. तर पोटातील अल्सर दूर ठेवण्यासाठी सुद्धा याची मदत करतात. तर तसंच बद्धकोष्ठता आणि वजन सारख्या समस्या असतील तर त्यासुद्धा कमी करतात. कोलेस्ट्रॉलसुद्धा नियंत्रणात करण्यास पडवळ ही खूप आपल्याला मदत आणि फायदेशीर ठरते. तर अशी ही पडवळ तुम्हाला कशी करायची आणि माहिती नसेल तर ही रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत बघा. आणि ही रेसिपी खूप गुणधर्मी आहे, ती नेहमी आपल्या आहारामध्ये ठेवायची आहे आणि आपल्याला ती करायची आहे. तर आता ही रेसिपी मी बनवते, तर ती रेसिपी तुम्ही नक्की शेवटपर्यंत बघा आणि कशी झाली तर मला लाईक शेअर करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करा. हे बघा, ही पडवळ आहे, खूप लांब पडवळ असते, 5 ते 7 फुटापर्यंत अशी लांब लचक अशी वेलीसारखी असते. तर तिचा वेल असतो, झाड नसतं. तर असे छानपैकी वेलीसारखे लांब येतात. तर कित्येक लोकांना हे माहिती नसतं की पडवळ म्हणजे काय किंवा पडवळ कशी असते. तर मी तुम्हाला दाखवते. हे बघा, मी त्याचे तुकडे केले होते, पण एकाला एक असे जॉईंट करून दाखवले. तर काही भाग मधला भाग कटिंगमध्ये गेलेला आहे, तर याच्यापेक्षासुद्धा लांब असतं. तर मी आणले तेव्हा खूप लांब होतं आणि त्याचे कटिंग करून घेतलं होतं. तर असे 3-4 भाग असे होतात त्याचे आणि मस्तपैकी खूप सुंदर आणि छान भाजी रेसिपी होती याची. आणि ही रेसिपी नक्की तुम्ही बघा. हे बघा, मी तुम्हाला किती लांब असं ते पण तुम्हाला दाखवते साफ केल्यानंतर. आणि त्याची वेलीसुद्धा. तर याला स्नेक गार्ड असे म्हणतात. तर अशी ही स्नेक गार्डची भाजी आपण बनवणार आहोत आणि खूप छान सुंदर टेस्टी लहानपासून मोठ्यापर्यंत खाणार आहे अशी भाजी आपल्याला बनवायची आहे. आणि ही आतमधून बघा, मी तुम्हाला दाखवते. ही पूर्ण पोकळ असते आतमध्ये, खालचा आणि शेवटचा भाग आणि वरचा भाग हे थोडंसं भरलेला असतो, पण बाकी मधला पूर्ण भाग हा अख्खा पोकळ असतो. तर हे पोकळ असल्यामुळे याच्यामध्ये आपल्याला भरून छान अशी भाजी बनवायची आहे. तर खूप सुंदर अशी आपली रेसिपी चटपटीत आपण रेसिपी बनवणार आहोत. तर बघा, मी मागचा देठ काढला आहे, तर तो मागच्या देठाला असं अर्धा भरलेला आहे आणि आतलं हे सगळे पोकळ आहे. तर मी आतलं सगळं गर आहे ना, तो काढून टाकते. त्यामध्ये आपल्याला आपला मसाला भरायचा आहे त्याच्यामुळे. तर छान असं आपण सगळे पडवळ आहे ते आपल्याला आतून पोकळ करून टाकायचे आतला भाग, आणि तो गर आहे तो टाकून नंतर तो आपल्याला मसाल्यामध्ये वाटणामध्ये आपल्याला उपयोग करायचा आहे. तर छानपैकी असा आतमधून सुरीने किंवा चमच्याने आतला भाग सगळा असा छान व्यवस्थित मोकळा करून घ्यायचा आहे. आणि त्यातल्या बिया पण असतात काही बारीक अशा आणि काही गर असतो, तर त्या साईडला ठेवायचे. आणि अशा प्रकारे सगळं आपण ते करून घेऊया. हे बघा, मी सगळे पडवळ आहे ते कटिंग आपण केलेलं होतं, ते सगळं पोकळ करून आतला भाग सगळं काढून टाकलेला आहे. आणि आता बघूया आपण इन्ग्रेडियंट्स आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते बघूया. तर मी इथे छान एक छोटंसं आलं घेतलेलं आहे 1 इंच, आणि खोबरं घेतलं आहे, सुकं खोबरं ते भाजून घेतलेलं आहे, शेव घेतलेली आहे, हिरवी मिरची घेतली आहे आणि लसूण, कोथिंबीर. अशा प्रकारे इन्ग्रेडियंट्स आपल्याला मसाल्यासाठी आतमध्ये भरलेलं सारण्यासाठी आहे. आणि हे आहे त्यातले मसाले. तर हे सगळे इन्ग्रेडियंट्स मी काय काय घेते ते तुम्हाला दाखवते. ही आहे हळद, लाल तिखट, धनिया पावडर, लिंबाचा रस आणि थोडंसं आमचूर पावडर घेतलं आहे. तर आमचूर पावडर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही चिंचगुळाचं चटणीसुद्धा त्यामध्ये वापरू शकता. आणि छानपैकी असं चटपटीत आपल्याला करायचं आहे. तर तुम्हाला आंबट गोड आवडत नसेल तर तुम्ही ते स्किप पण करू शकता. आणि त्यामध्ये थोडंसं लिंबू पिळायचं फक्त, बस. आणि खूप छान असं होतं. तर हे बघा, मस्त मी थोडंसं डेकोरेट केलेलं आहे. लसूणच्या पाकळ्या असे छान असे व्यवस्थित लावलेले आहेत आणि छान तिथे असे बाजूला उभे केलेले आहे पडवळचे काप. तर असे छानपैकी आपण रेडी करून घेतलेलं आहे सगळं. आता आपण आपल्या रेसिपीला स्टार्ट करणार आहोत. आणि हे एक इन्ग्रेडियंट्स आहे बाकी. तर जिरं मोहरी घेतले, हिंग घेतलं आणि मध्ये आपण
गूळ घेतलेला आहे चवीनुसार. तर चटणी तुम्ही असेल आंबट गोड चटणी वगैरे असते चिंच गुळाची, तर ते सुद्धा तुम्ही त्यामध्ये घेऊ शकता. तर अशा प्रकारे आपले इन्ग्रेडियंट्स सगळे झालेले आहे दाखवून. तर छानपैकी वेगळ्या प्रकारे मी थोडंसं डेकोरेट केलेलं आहे. हे डेकोरेशन तुम्हाला कसं वाटलं ते नक्की मला कमेंटमध्ये सांगायचं आहे. आणि रेसिपीसुद्धा शेवटपर्यंत बघा आणि रेसिपी करून झाल्यानंतर तेही मला कमेंटमध्ये सांगायचं आहे. तर छानपैकी आपण कढई गरम करायला ठेवलेली आहे. तो पण आपण ग्रीन वाटण करून घ्यायचं आहे, म्हणजे हिरवा वाटण. त्यामध्ये आलं, हिरवी मिरची आणि कोथिंबीर, लसूण असे वाटण करून घेणार आणि थोडंसं जिरं. तर अशा प्रकारे आपण छानपैकी वाटणं करणार आहोत. त्या अगोदर आपण एक छोटं भांडं घेतलं स्टीलचं आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण छान वाटण्यासाठी सगळा मसाला ॲड केलेला आहे. तर तो वाटण करून घेणार आहोत. हिरवी चटणी करून घेणार आहोत त्याची आणि एका भांड्यामध्ये आपण सगळं साहित्य टाकणार आहोत. हे बघा वाटण झालेलं आहे. तर हे हिरवी मिरचीचं आहे. आता आपल्याला जे करायचं आहे ते एका टोपामध्ये आपण जे मी खोबरं घेतलं होतं किसून भाजून, तर ते हाताने तुम्हाला असं जाडसर हवं असेल तर ते हाताने चुरगायचं. जर तुम्हाला खूप बारीक पेस्ट हवी असेल तर मिक्सरच्या भांड्यामध्ये एक कांदा घेतला आहे आपण, त्यांनी खोबरं घेतलं आहे, तो थोडंसं बारीक फिरून घेतलं आहे. तर ते छानपैकी वाटण करून घ्यायचं. सुक्कं पाणी अगदी टाकायचं नाही, अजिबात पाणी टाकायचं नाही. तर त्यामध्ये आता आपण अर्धा टीस्पून आमसूल पावडर आहे ते आपलं टाकलेलं आहे. त्यामध्ये आपण लिंबाचा रस टाकलेला आहे अर्धा टीस्पून आणि धनिया पावडर टाकला आहे 1 टीस्पून, म्हणजे 1 चमचा धनिया पावडर. लाल तिखट तुम्ही चवीनुसार कमी असं करू शकता आणि थोडीशी हळद टाकलेली आहे. तर आता आपण टाकणार आहोत त्यामध्ये हिरवं वाटण, आलं, लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीरची पेस्ट जी आपण बनवली होती ती. आणि त्यामध्ये आपल्याला टाकणार आहोत शेव. जर तुमच्याकडे शेव ही तिखट शेव आहे, साधी शेव आपण फरसाणमध्ये वापरतो वगैरे ते, तर किंवा चटपटीत शेवसुद्धा तुम्ही त्यामध्ये वापरू शकता. आणि शेव जर तुमच्याकडे नसेल अगदीच, तर त्याऐवजी तुम्ही बेसन असतं, बेसनचं पीठ, ते सुद्धा तुम्ही त्यामध्ये ॲड करू शकता. तर अशा प्रकारे आपण छान त्यामध्ये सगळे इन्ग्रेडियंट्स टाकलेले आहेत. शेवटी आपण त्यामध्ये गूळसुद्धा टाकलेला आहे, मीठ टाकलं आहे चवीनुसार. तर अशा प्रकारे छान मिक्स करून घ्यायचं आहे सगळं साहित्य व्यवस्थित असं. आणि लिंबाचा रस, आमसूल पावडर प्लस गूळ आणि खूप छान चटपटीत असं आपली रेसिपी होणार आहे. आणि खूप सुंदर ही रेसिपी लागते. ही आवर्जून तुम्ही करून बघा. आणि ही खूप फायदेशीर पण आहे. मी तुम्हाला अगोदर सांगितल्याप्रमाणे की याचं कोलेस्ट्रॉल पण कमी करतं आणि फायबरसुद्धा. आणि हे वजन घटवण्यासाठी म्हणजे डाएटसाठी सुद्धा खूप छान आहे. तर ही रेसिपी तुम्ही नक्कीच ट्राय करून बघा. तर आपण जे अगोदर काढलं होतं याच्यात मधल्या भागातलं, तर ते सुद्धा आपण त्यामध्ये ॲड केलेलं आहे. आणि छानपैकी आता मिक्स करून घेणार. त्यामध्ये तुमच्याकडे जर गरम मसाला नसेल तर एखादा किचनमध्ये तुम्ही कुठलं जेवणामध्ये वापरत असाल नेहमी मसाला, तर तो मसाला त्यामध्ये ॲड करायचा. मी किचन किंग मसालाचं थोडंसं अर्धा टीस्पून मी त्यामध्ये टाकला आहे. तुमच्या गरम मसाला असेल तर गरम मसालासुद्धा तुम्ही ॲड करू शकता. तर छानपैकी आपण भरून घेऊया ते दोन्ही साईडला पण छान व्यवस्थित. खूप दाबून असं भरायचं नाही आहे, व्यवस्थित असं भरून घ्यायचं आहे. तर हळूहळू मी सगळे व्यवस्थित सगळ्याचे भरून घेते. खूप जोरात दाबायचं नाही आहे, की त्यामध्ये जेवढी स्पेस असते म्हणजे तेवढी जागा असते तेवढंच आपल्याला ते भरून घ्यायचं आहे. आणि छान व्यवस्थित असं सगळे भरून झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवते. हे बघा आपले सगळे पडवळाचे मस्त भरून झालेले आहेत. आता आपण वळूया आपल्या रेसिपीकडे परत. तर आपण छान फोडणी करतो आहे. याच्यामध्ये कढई छान गरम करायला ठेवलेली आहे. त्यामध्ये टाकले आहे तेल आणि जिरं मोहरी छान तळतळू द्यायची आहे तेलामध्ये, गरम तेलामध्ये. तर आणि छान त्यामध्ये आपण टाकणार आहोत हिंगाने खूप छान टेस्ट येते. तर अगोदर आपण त्यामध्ये सुद्धा सारणामध्ये सुद्धा टाकलेलं आहे आणि आता आपल्याला फोडणीमध्ये सुद्धा ते टाकायचं आहे. तर त्यामध्ये आपण परत 1 टीस्पून लाल तिखट टाकलं. लाल तिखटाने छान कलर पण येतो आणि छान तिखट पण आपल्याला लागतो. तुम्हाला जर तिखट आवडत नसेल तर तुम्ही ते स्किप करा. आणि छानपैकी अशापैकी उरलेला मसाला त्यामध्ये आपण फ्राय करून घेतो आहे. आणि छान मस्तपैकी हे बघा किती सुंदर कलर आलेला आहे. आता त्यामध्ये थोडंसं पाण्याचं शिरवा टाकायचं आहे आणि मस्तपैकी थोडीशी ग्रेव्ही. जर तुम्हाला सुक्का आवडत असेल तर त्यामध्ये
अजिबात ते टाकायचं नाही, नुसतं तेलामध्ये ते फ्राय करून घ्यायचे. पण आपल्याला भाकरीसोबत खायचे असतील तर तुम्ही या प्रकारे मी करते त्या प्रकारे करा, म्हणजे भाकरीसोबतसुद्धा तुम्हाला खाता येणार. फुलके किंवा भाकरीसोबत खूप छान लागतं. तर मी थोडंसं छानपैकी ओलसर मसाला केला आहे आणि त्यामध्ये सगळे पडवळाचे जे काप आपण भरून घेतले आहे ते त्यामध्ये टाकायचे आणि वाफेवरती छान होऊ द्यायचे. दोन्ही साईडने छान व्यवस्थित परतून घ्यायचे आणि छान मसाला सगळे गुण लागला पाहिजे आपला. आणि त्यानंतर थोडंसं वाफेवर झाल्यानंतर आपल्याला थोडंसं पाणी टाकून ते शिजवून घ्यायचं, म्हणजे थोडंसं हलक्या हाताने आपल्याला ते रेडी करायचं आहे. आणि खूप सुंदर ही भाजी होती. तर अशी नुसतं सुकी पण छान लागते आणि थोडंसं ओलसर असले तर भाकरीसोबतसुद्धा तुम्ही ते खाऊ शकता. हे मी त्याच्यावरती ताट ठेवलं आहे आणि त्याच्यावर पाणी ठेवलेलं आहे. तेच पाणी आपल्याला त्यामध्ये टाकायचं आहे आणि गॅस अगदी स्लो आहे. स्लो गॅसवरती हे होऊ द्यायचं आहे आणि खूप 15 ते 20 मिनटं याला लागतं स्लो गॅसवरती. हलक्या हाताने हे सारखं हलवत राहायचं, नाही तर खाली मसाला लागण्याची शक्यता असते. तर आणि छानपैकी व्यवस्थित परतून घ्यायचं. हे बघ मस्तपैकी छान रेडी झालेलं आहे आणि छान शिजलेलं पण आहे पडवळ आपलं. आणि छान थोडीशी ग्रेव्ही पण त्याला आपण ठेवलेली आहे. तर अशा प्रकारे ही ग्रेव्ही छान मस्त झालेली आहे आणि भाकरीसोबत तुम्ही सर्व करा. खूप फायदेशीर आहे, फॅटसाठी पण खूप छान आहे, वेट लॉससाठी आणि डाएटमध्ये सुद्धा याचा वापर केला जातो. तर अशी ही पडवळ तुम्हाला कशी वाटली तर ते तुम्ही नक्की मला कमेंटमध्ये सांगायचं आहे आणि ही रेसिपी नक्की करून बघायची आहे. आवडल्यास तर नक्कीच त्याला लाईक शेअर करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये सांगा. थँक्यू व्हेरी मच.